12 तारखेला मोदीजी आणि राज ठाकरे यांच्या सभेला जी आहे शिवतीर्थावर परमिशन मिळालेली आहे. 17 तारखेला ही शिवतीर्थावर सभा आहे आणि मला असं वाटतं की ही सभा महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होईल. पहिल्यांदा मोदी साहेब शिवतीर्थावर सभा घेतात आणि सन्माननीय राजसाहेबांच्या व्यासपीठावर म्हणजे मनसेच्या व्यासपीठावर मोदी साहेब येणार आहेत. आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांसाठी ती आनंदाची पर्वणी असेल. मोदी साहेब आमच्या व्यासपीठावर येऊन संपूर्ण महाराष्ट्राला शेवटची सभा मला वाटतं त्यांची तिथे आहे. म्हणजे असं आनंदाचं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. साहेबांना आणि मोदी साहेबांना एकत्र ऐकण्याची ही आम्हाला पर्वणी आहे आणि आम्ही लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर येत्या 17 तारखेला जाणार आहोत. महाविकास आघाडीकडून देखील परवानगी नाकारण्यात आलेली आहे, मात्र या ठिकाणी त्यांनी देखील अर्ज केला होता शिवतीर्थावरती. मला असं वाटतं की मागच्या वेळेला असं झालं होतं की त्यांचा अर्ज आधी आला होता आणि आमचा नंतर आला होता, तर त्यांना परवानगी दिली होती. त्यावेळेला आमचा अर्ज पहिला गेलाय, त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली. तुम्हाला ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला नियम बरोबर होते आणि आता आम्हाला मिळाल्यावर नियमांची पायमळी निघाली, असं कसं होऊ शकतं ना. मला असं वाटतं की दरवेळेला काहीतरी रडायचं म्हणून रडत बसण्यात काय अर्थ नाही. मुद्दाम डावळण्याचा कार्यक्रम होतो की काय युडीकडनं ही परवानगी आणण्यात आली. मला वाटतं की देहात डावळायचं काय, तुम्ही अर्ज पहिला द्यायचा, तुम्हाला मिळाली असती. कोर्टात जा, कोणी अडवले कोणी तुम्हाला. मी पुन्हा ते सांगितलं ना, शिवसेनेला सतत रडायची सवय झालेली आहे. काही घडलं की फक्त रडत बसतात आणि आम्ही लढत बसतो. ठाकरे वर्सेस ठाकरे अशी लढाई आता समोर दिसणार. नक्की एकंदरीत सर्व जणांची नजर त्या ठिकाणी आहे की बाबा काय भाषण करणार आहे. नाही ना, आतापर्यंत त्या ठाकरेंनी राज ठाकरेंना खूप त्रास दिला. गरज नसताना नगरसेवक चोरले. त्यांचे अनेक उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आधी उमेदवार होते किंवा मनसेत होते. तर मला असं वाटतं की त्यावेळेला तुम्हाला का नाही वाटलं ठाकरे विरोधात ठाकरे, बरोबर ना. ज्या वेळेला आम्ही आमची काहीतरी नवीन सुरुवात करतो त्यावेळेला तुम्ही विरोधात बोलता ना आमच्या. याच्या आधी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला तेव्हा जे ठाकरे बोलत होते आमच्या नावाने, आणि आता काय करतात. आता स्वतः उद्धव ठाकरे हे काँग्रेसला मतदान करणार आहेत यावर्षी. मग दरवेळेला आम्हाला शिव्या द्यायच्या आणि नंतर तेच जाऊन करायचं स्वतःहून. याच्या आधी आम्ही मोदींच्या विरोधात बोलत होतो, आता ते मोदींच्या विरोधात बोलतात. तर या सगळ्यात एक गोष्ट कळते की राज ठाकरे बरोबर आहेत आणि राज ठाकरे जे बोलतात तेच उद्धव ठाकरे पुढे जाऊन करतात. ही मला वाटतं उद्धव ठाकरेंना पडलेली सवय आहे. अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरे पुढे घेऊन चाललेले आहेत. मात्र बाळासाहेबांचा एक विचार होता की काँग्रेसकडे कधी जायचं नाही. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की मी पंजाला मतदान करणार. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची जेवढी तत्व होती ती घाण ठेवलेली आहेत सत्तेसाठी, बरोबर आहे. मुळात हे सत्तेतनं बाहेर का पडले तर स्वतःच्या मुलाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री करण्यासाठी बाहेर पडले. हे काय शिवसैनिकांचं भलं व्हावं म्हणून बाहेर नव्हते पडले, बरोबर आहे ना. तो मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू नये. महाराष्ट्र सैनिक प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे की राजसाहेबांनी शिवसेनेची धुरा सांभाळावी, पण राजसाहेबांनी याच्या बाबतीत त्यांची स्पष्ट भूमिका केलेली आहे की मी माझं मूल जे आहे ते कडेवर वाढवीन, दुसऱ्यांचं नाही. तर अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी दिली गेली असती. मी मुलगा नाहीये म्हणून मला संधी दिली गेली. असू शकतं, चुकीचं काय. कारण अजित पवारांनी एवढी वर्ष मेहनत केलेली, राष्ट्रवादी वाढीसाठी जी मेहनत केली ती सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तो त्यांच्या मनातली ती खतखत आहे, असू शकते, एखाद्याच्या मनात असू शकते. आज आम्हालाही वाईट वाटतं की शिवसेनेचा मूळ वारस हा राजसाहेब होते. तर चुकीच्या माणसाच्या हातात शिवसेना गेल्याच्या नंतर तसं साहेब नेहमी सांगतात कॅरम ओबडधोबड फुटला, तशी शिवसेना ओबडधोबड फुटली. जर हीच राजसाहेबांच्या हातात शिवसेना असती तर आज एक हाती महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता असती. तर या महायुतीमध्ये सभेमध्ये कोण कोण असणार आहे या मंचावरती? मुख्यमंत्री या आमची ही सभा महाविकास आघाडीची आहे. मला वाटतं जिथे मोदी येतात तिथं त्यांचा महायुतीची आहे, बरोबर आहे. आणि जिथे मोदी येतात तिथे मला वाटतं सगळंच प्रोटोकॉल येतो ना. मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, सगळेच येतात. तो आम्ही सगळे एकत्र आहोत. महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत, जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 1.5 लाख 2 लाख मतं आहेत, ही मतं शेवटचा मत महायुतीला पडेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार. खरं हिंदुत्व कशात आहे ठाकरे म्हणतात? खरं हिंदुत्व राम मंदिरात आहे आणि उद्धव ठाकरेंनी ते राम मंदिराचीच, ज्या माणसाने हिंदू हा शब्द वापरायला सोडलेला आहे त्या माणसाकडनं हिंदुत्वाची काय अपेक्षा बाळगणार होतो मी.
हिंदुत्वावरनं हिंदुत्वाच्या जीवावर शिवसेना मोठी झाली. मूळ मुद्दा हिंदुत्व होता आणि आज ते भारतीय झाले. आम्ही पण भारतीय आहोत, पण आमच्या रक्तात हिंदुत्व कळतो ना. म्हणजे ते आज भारतीय बोलायला लागले म्हणजे काय आम्ही भारतीय नाही अशातली गोष्ट आहे का? आम्ही मूळचे भारतीय आहोत, पण आमच्या प्रत्येकाच्या रक्तात हिंदुत्व आहे. आणि ह्या हिंदुत्व आला कुठं तर राम मंदिरातनं आमच्याकडे आलेला आहे. राम हजारो कारसेवक जे गेले त्यांच्या रक्तातनं आमच्यात ते हिंदुत्व आलेलं आहे आणि तो हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चालतो. आता उद्धव ठाकरेंच्या रक्तात कोण घुसलंय, कुठला व्हायरस घुसलाय एकदा बघावं लागेल. सर, खंडणी प्रकरणाचा अपडेट आहे का? तुम्हाला गुंतवण्यात आलेला आहे? मला असं वाटतं की आता पत्रकार देखील बोलायला लागलेले आहेत की मला गुंतवण्यात आलेलं आहे. ज्या प्रकारचे मी मुद्दे कोर्टासमोर ठेवले आणि ज्या पद्धतीने मी गृहमंत्र्यांकडे स्वतः चौकशीची मागणी केली. दुसरी गोष्ट, मी माझ्यावर केस काढा असं कुठेच म्हटलेलं नाही. मी म्हटलं दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याकडनं माझी चौकशी करा, कारण मला माहिती आहे मी खरा आहे. जर यांनी काहीतरी आर्थिक व्यवहार केला आणि मला फसवण्याचा प्रयत्न केला, दोन्ही चार्जशीट जर तुम्ही नीट पाहिल्यात तर दोन्ही चार्जशीटमध्ये प्रचंड लूप होल्स आहेत. ज्या मुलीने 100 ला कॉल केला तिला गर्गनी भेटण्याची देखील इच्छा, तिला भेटण्याचं देखील कर्तव्य बजावलेलं नाही. हे सर्व प्रकरण नीट पाहिल्यास डीसीपी गर्ग यांचं आणि त्या व्यापाऱ्याचा कुठला तरी संगनमत झाला असावं असा माझा आरोप आहे. त्यामध्ये बडा राजकीय नेता असू शकतो की तुम्हाला आता बडा राजकीय नेता आहे की बडा पैसा आहे याचा शोध पोलिसांनी लावावा ना, मी कुठे लावणार? पोलिसांचं काम जे आहे ते पोलीस योग्य करतील का? मुंबई पोलिसांवर मला पूर्ण खात्री आहे. आम्हाला गर्व आहे मुंबई पोलिसांवर. पण एखादा गटसारखा अधिकारी येतो जो मेहनत करणाऱ्या मुलांचं करिअर खराब करण्याचा प्रयत्न करतो. तो मला असं वाटतं की गर्गनी जर कल्याण महानगरपालिकेकडे बघितलं तर तिथेच खंडणीचे 4-5 गुन्हे दाखल होतील कल्याण महानगरपालिकेत. त्यामुळे आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करताना कल्याण महानगरपालिकेच्या आतमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर आम्ही बोलायचं का? मात्र जाऊ द्या ना. प्रमाणात गेलेले आहे त्यानुसार अनेक ठिकाणी राजकीय लोकांचे तुम्हाला देखील एक मिनिट, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या सगळ्या स्टेटमेंट आल्याच्या नंतर लोकांना पूर्ण खात्री झालेली आहे की अविनाश जाधव चुकीचा नव्हता. जर माझ्यावर केस पडली असते आणि मी खरा असतो तर गपचूप घरी बसलो असतो ना, कॉल असतो. मी मीडिया समोर येऊन रोज बोलतोय आणि माझ्यावर जो अन्याय झाला तो मीडिया समोर सांगतोय, कारण मी खरा आहे. आणि आबरू माझी निघाली की डीसीपी गर्गची निघाली हे लोकांना माहिती आहे. ज्या पद्धतीने मी मुद्दे मांडले त्याच्यावर आज तर काय ते बोलायला कोणी पुढे आलेलं नाहीये. जर मी सांगितलेले मुद्दे खोटे असतील तर या आणि समोर बोला की का त्या मुलीची चौकशी नाही केली, तिला डिटेन का करून ठेवलं, तिला महिला कॉन्स्टेबलच्या रूममध्ये का बसवून ठेवण्यात आलं, ती बाहेर आल्याच्या नंतर 2 कॉन्स्टेबल येऊन तिला सतत का आतमध्ये नेऊन बसवत होते, ती काय आरोपी होती का? मग तिच्याबरोबर झालेला तो व्यवहार हा दुर्व्यवहार नव्हता का? त्याच्या बाबतीत काय कारवाई करणार आहात? तो अनेक प्रश्न आहेत. मला वाटतं की याचं उत्तर निवडणुकीनंतर राजसाहेब देतील. बैठक झाली या संदर्भात की अविनाश कार्यकर्त्या असणार आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये ठाणे जिल्ह्याच्या एक रोष आहे की जो माणूस दिवस रात्र लोकांसाठी काम करतो त्या माणसावर खोटे आरोप करणं, एसी मध्ये बसून राहून तुमच्या स्वार्थापायी काहीतरी करणं हे आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आवडलं नाही. जवाहर मुकाड्यापासून अनेक लोकांचे सतत आमच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात फोन येत होते आणि त्या सगळ्यांची इच्छा होती की आपण जाब विचारला पाहिजे या सगळ्याच्या विचारात. मला असं वाटतं की 20 तारखेनंतर राजसाहेब जाब विचारतील या विषयात. सर, 90 फीटला राजसाहेबांची सभा होणार आहे, कशा पद्धतीचं आयोजन केलं? 90 फीटला ठाण्याचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी सभा होणार आहे. आम्ही सगळे पूर्ण तयारीने त्या सभेला लागलेलो आहोत. जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. आमचे राजूदादा पाटील हे या सभेकडे लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही सगळेच काम करतोय. ही सभा उत्तम होईल आणि या सभेनंतर मला खात्री आहे की दोन्ही सीट या बहुमताने निवडून येतील. आवड्यांच्या मतदारसंघामध्ये ही सभा ठेवा, कुठला तरी वेगळ्या राजकीय वर्तुळात मला असं वाटतं की जागेचा विषय होता की जागा ठाण्यात तसे राजकीय नेत्यांनी मैदानं ठेवलेली नाहीयेत, तर कुठे करायची हा प्रश्न नेहमीच, सभा राजसाहेबांची कुठे करायची हा नेहमीचा प्रश्न आहे. तो आता एक 90 फीट रोड हा एक मोठा रस्ता मिळालेला आहे जिथे एकाच वेळेला 25,000 खुर्च्या लागू शकतात. सो तिथे गेला, त्यात काही आमचं काही राजकारण नाहीये आणि मला असं वाटतं की अवॉर्डांचा विषय हा तसा काही या निवडणुकीत मोठा नाहीये. 400 पार यंदाचा आकडा जो आहे त्याच्याबद्दल मनसे देखील पार करणार आहे. 400 पार जो मोदींनी नारा